या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय, संदीप शेळके, मोबाईल नंबर 98-816-230-27, सुनील शेळके, मोबाईल नंबर 98-502-327-43 आणि बंडू पगार, मोबाईल नंबर 90-28-10-74-68. ऐश्वर्या गार्डन ते शासकीय ITI पर्यंतच्या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तेथील नागरिकांच्या प्रतिक्रियानंतर नगराध्यक्ष किरण डगळे यांनी तांत्रिक बाजू मांडत या रस्त्याबाबत तसेच नागरी सुविधांबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मत यावेळी SNच्या कॅमेऱ्यासमोर मांडली. 2-3 दिवसापूर्वी SN न्यूजच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून ती न्यूज आली होती की बाबा ऐश्वर्या गार्डन ते देवी रोड हा मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे. त्या खराब झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं जे काही वाहतुकीमुळे खूप त्रास होतो. नक्कीच या गोष्टीचा अंदाज मलाही आहे, माहिती मलाही आहे. त्या रस्त्याने मीही जात असतो आणि माझे मित्रपरिवार असेल, आमचे थोरले असेल, सर्व लोक ते जातात. परंतु एक तांत्रिक अडचण असल्यामुळे ते मला कामाला करता आलं नाही. तुम्ही आज जर बघितले असेल, सिन्नर शहरामध्ये येणारे सर्व रस्ते आमच्या माध्यमातून पूर्ण केले आणि हा एक रस्ता करणार नाही असं होऊ शकत नाही. परंतु त्याचं तांत्रिक अडचण अशी आहे की हा जो रस्ता आहे हा जिल्हा परिषद यांच्याकडे असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी निधी खर्च करता येत नाही. यातली ही तांत्रिक अडचण आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदशी आमचा पत्रव्यवहार चालू आहे. त्या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने कदाचित येत्या काही महिन्यामध्ये तो मार्गी पण लागू शकेल असं आम्हाला खात्री पण आहे. परंतु हे करत असताना आम्ही कुठल्या प्रकारचं दुर्लक्ष करतो असं नाही. शेवट प्रत्येकाची जबाबदारी दिलेली असते, प्रत्येकाचा एरिया दिलेला असतो. त्या अनुषंगाने काम करतो आहे आणि त्या रस्त्याची जबाबदारीसाठी आम्ही जिल्हा परिषदमध्ये जिल्हाध्यक्ष यांना पाठपुरावा करतो आहे. त्याला यश येईल असं मला वाटतं. आणि या लोकांना जो काही त्रास होतो आहे, ज्या उघडेमळ्यातला परिसर असेल, देवी रोडच्या लोकांचा परिसर असेल, या सर्व लोकांचा परिसरांना जो काही त्रास होतो त्या त्रासाच्या अनुषंगाने हा पूर्ण करायचा प्रयत्न करू. हे जर बघत असाल तर तुम्हाला कदाचित लोकांना असं वाटतं की आम्ही काम करत नाही त्या ठिकाणी. परंतु त्याच ठिकाणी वर्षभरापूर्वी माझ्याकडे संभाजीनगरचे लोक आले, त्यानंतर देशमुख मळ्यातले लोक आले की आमचा रस्ता व्हावा म्हणून. त्या लोकांना जवळपास 1 करोडचा निधी उपलब्ध करून दिला. जर ह्या गल्लीतल्या रस्त्यांसाठी जर मी निधी उपलब्ध करून देऊ शकतो तर मेन रोडसाठी देऊ शकत नाही असं होऊ शकणार नाही. परंतु तांत्रिक अडचण जी होती, या रस्ता जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे आम्हाला ते काम करता आलं नाही. परंतु त्या अनुषंगाने मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून हा विषय मार्गी लावण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नशील आहेत. आणि तुम्ही जर बघितलं असेल की विषय त्या ठिकाणी ते बोलता बोललात की पाण्याचा विषय आहे. या ठिकाणी 24 तास पाण्याच्या योजनेचे काही पाईप टाकले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने आपली कडवा योजनेची योजना ही जवळपास सुरुवात झालेली आहे. माजी आमदार राजाभाऊजी वाजे यांचा प्रयत्न असेल, सर्व आमचे नगरसेवक यांचा सर्वांचा प्रयत्न असेल. त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं असेल तर आज गावातल्या 70 ते 80% भागामध्ये एक दिवसाळ पाणी जाते. याचा फायदा सर्वांना होतो आहे. त्याच अनुषंगाने जो एरिया अजून राहिलेला आहे, जिथं जॉईन करायचं बाकी, तो करण्याची जबाबदारी मी नगराध्यक्ष नात्याने मी घेतो. त्यामुळं असं काही विचार करायची गरज नाही की तुम्हाला पाणी देणार नाही, भेटणार नाही. नक्कीच त्यासाठी पुढाकार घेऊन हा विषय संपवायची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेऊ आणि तुम्हाला पाण्याचा विषय, रस्त्याचा विषय हा पूर्णपणे उपलब्ध करून द्यायची जबाबदारी मी घेतो आणि सांगतो. नक्कीच याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि झालेल्या गोष्टीमुळे, झालेल्या त्रासामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.